जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामणे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे E3 मध्ये. मित्रांनो, संगीत नाट्याची लाट पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. संगीत संशय कल्लोळ या नाटकाला चक्क 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्ताने हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवरती यायला सज्ज झाले. त्यासाठी एक ग्रँड सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंतने. काय पुढे काय झालं? काय झालं पुढे? काय काय हा हे पहा, या कशी तस्बिरीबद्दल मी तुमच्याशी काही भांडत वगैरे बसत कारण तिनं ज्या अर्थी तिच्या खुशीने ती तुम्हाला दिली चुकताय. खुशीने दिलेली नाही, मी खेचून घेतलेली. खरं ज्या माणसाने ही पूर्ण मैफल घडून आणली आहे ते माणूस माझ्यासोबत आहे. प्रशांत साहेब, काय मैफल होती हो, खरंच छान. काय सांगाल? खूप मजा आली. तुम्ही काय सांगितलं? मला सुद्धा मजा आली. ही रिहर्सल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येक गाणं सादर करतो आहे. त्यामुळे मला खूप व्हरायटी गाणी ऐकायला मिळतात आणि खूप मनापासून मला आय एम एन्जॉईंग हा रिहर्सलचा प्रोसेस. खूप छान एन्जॉय करतो आहे मी. कुस्तीची केवळ माझा प्राण झाली होती. तिच्या माझ्या तुम्ही बिघाड पाडला, अगदी कायमचा पाडला. नुकतीच प्राण झाली होती, माझ्या इथे बोलताय तुम्ही? अरे तुमचा जेव्हा प्राण झाली होती तेव्हा माझा प्राण तडफडत होता. त्याची काही तुम्हाला कल्पना आहे का? खरं आजचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्त, काय सांगता? नाही, त्याला तेच महत्त्व आहे. कसं आहे की हे नाटकाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संगीत संशय कल्लोळ या नाटकाला 100 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे या नाटकाचा मुहूर्त मातब्बर व्यक्तीतर्फेच व्हायला पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांना जेव्हा मी रिक्वेस्ट केली की बाबा आम्हा सर्व कलावंतांची इच्छा आहे की आपल्या शुभहस्ते या नाटकाचा मुहूर्त व्हावा, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं की आपण करूया. कसं करायचं आपण ठरवू, पण करूया. त्यामुळे आम्हाला एक वेगळा हुरूप आलेला आहे आणि अर्थात पद्धतीची नाटकं येतात. हे नाटक आधी गद्य नाटक आहे, मग पद्य नाटक आहे. आधी हे नाटक गद्यात लिहिलेलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या नाटकाची सगळी कॅरेक्टरायझेशन उत्तम आहेत. त्यातले सीन्स त्यांची जी गुंफण आपण म्हणतो ती गुंफण उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फार्स आहे. काय औदार्य दाखवत आहे वा. हे बघा, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही मला सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतोय. ही तुमची, तुम्ही तिचे. काय वाटेल तो गोंधळ झाला. नको, आता तिच्याशी व्यवहार होऊ नको. झाला तितका बस झाला. इतक्यात वीट आला वाटतं. कुठे ना कुठे राहुल बरोबर ग्रो होणारी केमिस्ट्री. आता मी केमिस्ट्री हा शब्द वापरला, पण तुम्ही मंचावर कोणताही इंग्लिश शब्द वापरू शकत नाही किंवा कोणतेही वेगळे शब्द वापरू शकत, कारण त्यांची ती भाषा तुम्हाला तीच बोलावी लागते. काय शक्यच नाही. मराठीच बोलायला पाहिजे. मिलेट हा शब्द येऊ शकत नाहीत, नाही का? म्हणजे आय मीन टू से वगैरे म्हणायचं तर मला जीन्सच घालायला लागेल. पण मला दिग्दर्शकाने धोतर आणि पगडी दिलेली आहे. त्यामुळे स्वच्छ मराठी बोलणं मला भाग आहे. आणि ते उत्तम मराठी बोलता येणं हा या नाटकाचा पहिला क्रायटेरिया आहे. आणि मी एक विद्यार्थी म्हणून हे तालमीमध्ये याचा खूप मी प्रयत्न करतो आहे. पण आपण इतकी वर्ष मराठी जे बोलतो ते शुद्ध मराठी आपण बोलत नाही का? त्यामुळे ते सगळे जे महत्त्वाचे शब्द आदमासे, हे असे जे शब्द आहेत हे तोंडात बसायला जरा वेळ लागतो. पण तालमी अंती हे सगळं व्यवस्थित वी आर रेडी. थँक्यू सो मच आमची भाषे. थँक्यू सो मच. थँक्यू. संगीत संशय कल्लोळ आणि राहुल दा आता माझ्यासोबत. राहुल दा, खरं तर मैफल आज रंगली. मुख्यमंत्र्यांनी वन्सपोर्ट दिला, काय सांगा? मला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. आनंदाचा क्षण आहे की संगीत नाटकाचा मुहूर्त माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते व्हावा आणि तो त्यांच्याच निवासस्थानी व्हावा. मला वाटतं की खूप आज गौरवाचा क्षण आहे संगीत नाटकाकरता. आणि त्यातनं त्यांच्यासमोर गायचं, कुणाही समोर मला गाताना खूप आनंद होतो. पण स्वतः आज देवेंद्रजी बसले होते, त्यांना आवडलं गाणं, त्यांनी वन्समोर दिला. मी अजून एक गाणं गायलो. दुर्मिळ माझ्याकरता क्षण आहे आणि अतिशय सोनेरी क्षण आहे. तो मी कायम माझ्या आयुष्यामध्ये जपून ठेवेन.
जसं तू म्हणालास खरं तुझ्यासाठी पर्वणी होती प्रशांत सरांबरोबर काम करण्याची. अशी ही बनवाबनवी आहे. तसं माझ्याकरता वाजवा रे वाजवा अजून एक चित्रपट आहे जो अतिशय स्मरणामध्ये कायम राहतो माझ्या. आणि त्याच्यामुळे प्रशांतदादांबरोबर त्यांचा जेव्हा प्रशांतचा मला फोन आला की राहुल असं असं 100 वर्ष आपण होत आहेत संशय कल्लोळला तर करायचं का नाटक. मी लगेच हो म्हणलो. कारण माझ्याकरता मी मगाशी म्हटलं तसं हा सोनेरी क्षण आहे. आयुष्यामध्ये असे फार दुर्मिळ योग येतात. जेव्हा एक असा योग आला जेव्हा मला लता दीदींच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं. स्वतः बाळासाहेब ठाकरे तेव्हा होते. तेव्हा ते मला माझ्या आजोबांविषयी खूप भरभरून मला सांगत होते. तो एक माझ्या आयुष्यामध्ये आला जेव्हा स्वतः झाकीरभाई खूप दुर्मिळ क्षण. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने संशय कल्लोळच्या निमित्ताने अजून एक माझ्या आयुष्यामध्ये हा योग दुर्मिळ योग येतो आहे. खरं कुठे ना कुठे जसं मी सगळ्यांनाच विचारलं की ती त्या काळातली भाषा तुम्ही ह्याच्यात कोणतेही आजचे शब्द वापरू शकत नाही. नाही, अगदी बरोबर आहे. मला वाटतं मी स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे माझ्याकरता सुरुवातीला खूप मोठा चॅलेंज होता. मी जेव्हा कट्यार केलं त्याच्यानंतर मी हे नाटक केलं, मग मानापमान केलं, सौभद्र केलं. प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली आहे. त्याची आपापली एक बोलीभाषा वेगळी आहे. वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने मराठी हाताळलेलं आहे. माझ्याकरता फार चांगला योग नाही काहीतरी मध्येच आणि मला त्याचं फार वाईट वाटायचं की अरे आपण आपली भाषा नीट नाही बोलू शकत. ह्या निमित्ताने मला असं वाटतं की ह्या संगीत नाटकांचे माझ्यावरती खूप लोकांचे संवाद बोलू शकतो, न अडखळता बोलू शकतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझी मराठी भाषा ही पण खूप समृद्ध झाली असं मला वाटतं. सरांना जेव्हा कोणी फरमाईश केली की गाऊन दाखवताना हार्मोनियम लागतो असं त्यांनी सांगितलं. आनंद दिन धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना मुदित कुलदेवता सफल आराधना धन्य आनंद दिन धन्य आनंद दिन धन्य दिन धन्य दिन धन्य. संगीत नाट्य आणि या अजरामर गीतांनंतर ठसकेबाज लावण्याही बघणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.